नमस्कार, मी सुप्रिया परभणीकर. खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करते यूट्यूबवरती. माझं चॅनलही आहे आणि हा व्हिडिओ यासाठी केला आहे, परभणी जिल्ह्यातील दैठणा या गावातील रहिवासी माझा भाऊ मयूर मधुकर डाके, त्याला सगळे बबल्या या नावानं ओळखतात तिथं. तर फेब्रुवारी महिन्यापासून तो गायब आहे. तो कुठं आहे काय आम्हाला काहीच पत्ता नाही. आम्ही पोलीस कंप्लेंटसुद्धा केली. जर कोणी याला ओळखत असेल तर दैठणा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि काही नंबरसुद्धा दिलेत त्या पोस्टवरती, त्याच्यावर संपर्क साधावा. घरच्यांचे नंबर आहेत ते. आम्ही खूप परेशान झालो. त्यामुळं त्या माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते फोटो आहेत ते पहा आणि आमची मदत करा. खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला. आणि बबल्या, मी तुला सांगायली, बहीण आहे मी तुझी. तू काय कर, जिथं कुठं असशील तिथून वापस ये. आम्ही सगळे परेशान झालेत, सगळं घरदार परेशान झाले तुझ्यामुळं. तू जर पाहिलं असशील, तू पोस्ट पाहत असशील, जिथं कुठं असशील तू, धुराकानं तुला पाहिले म्हणं पोखरणीमध्ये तू दिसला होतास त्याला रेल्वेमध्ये बसलेला. तर तुला बोलणार होत्या पण लय गर्दी होती म्हणून बोलली नाही. काल परवाच तुला बघितलं त्याला. आम्ही विचारलं, तू तिकडं गंगाखेडकडं जाऊ लागलास म्हणा. कुठं राहायलास, काय करलास, घरी काऊन येईनास ते तरी सांग. त्याच्याकडं नसेल यायचं ते इथं ये माझ्याकडं, मला सांग काय अडचण आहे. पण असं घर सोडून लांब लांब कुठं फिरू नको. लय परेशान झालं तर आम्हाला. रात्रंदिवस झोप येईना. लय परेशान झालो तर आम्ही. तू पटकन वापस ये तू. सगळे परेशान झालो रे. का म्हणून असं करायला? घरदार सोडून राहू नये कुठं बी. सगळे परेशान झाले. बबल्या, वापस ये. असं नको करू परेशान. त्याच्याकडं नको जाऊ. वाटलं तर तू इथं ये. तिथं तुला तिथं राहा वाटत नाही, इथं ये, नंतर जाय.